न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कस्तुरी पोलीस अकॅडमीचे खर्डीत उद्घाटन सोहळा संपन्न। शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरात अत्यंत दुर्गम भागात पोलीस अकॅडमीचे उद्घाटन माननीय सुरेश गावित पोलीस निरीक्षक कसारा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले। यामागचे एकच उद्देश आहे की खेड्यापाड्यातील आदिवासी समाजातील तसेच इतर विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल या उद्देशाने भगवान मेंगाळ सर यांच्या मनात संकल्पना आली होती आणि ती मेंगाळ सर यांनी पूर्ण करून दाखवली। शेतकरी कुटुंबातील अतिशय जिद्दी होतकरू व हुशार व्यक्तिमत्व असलेले हे आदिवासी समाजातील व्यक्तिमत्व मेंगाळ सर यांनी पोलीस अकॅडमीचे स्वप्न आज पूर्ण केले। यामध्ये पोलीस भरती प्रशिक्षण, आर्मी, वनरक्षक, SRPF यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि प्रॅक्टिससाठी अतिशय भव्यदिव्य असे ग्राउंड तयार केले आहे। मेंगाळ सरांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे। आजच आपले प्रवेश निश्चित करा व वर्दीचे स्वप्न साकार करा। यामध्ये दर शनिवारी 100 गुणांचा पेपर व विश्लेषण, महिन्यातून एकदा 100 गुणांची मैदानी परीक्षा घेतली जाईल असे भगवान मेंगाळ सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगळे सर यांनी केले। या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी मठाकूर समाज ठाणे जिल्हा अध्यक्ष जानू हिरवा, सत्यानंद गावित वकील, खर्डी ग्रामपंचायत सरपंच मंगला गावित, श्रमजीवी संघटनेचे माजी तालुका युवा अध्यक्ष योगेश शेणे, खर्डी पोलीस दुरू क्षेत्राचे भवर मेजर, पारधी मेजर, अक्षय वाडकर, क्रीडा संचालक व वैभव हमरे, होमगार्ड इत्यादी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगेश शेणे यांची रिपोर्ट। प्रगती मित्र मंडळ पेंढरघोळ या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जानूशेठ हिरवे, त्याचबरोबर शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा सावरोलीचे अधीक्षक आदरणीय जुगलजी वागरे सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे मी कस्तुरी पोलीस अकॅडमी आणि मेंगाळ परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। त्याचबरोबर खास करून नॅशनल प्लेयर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही या ठिकाणी आभार। त्याचबरोबर उपस्थित सर्वांचे या ठिकाणी नाव न घेता मी सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण मित्रांचे आभार मानतो आणि एक शब्द देतो की या कस्तुरी पोलीस अकॅडमीला जे जे काही सहकार्य लागेल हे सर्व सहकार्य व्यासपीठावरील सर्व मान्यवरांकडून नक्कीच मिळणार आहे।